तर मित्रांनो, प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न रोज पडलेला असतो. तो म्हणजे आपण इतकं दूर का राहतोय? मग प्रत्येक स्त्रीला आठवते ती माहेराची ओढ. तर ऐकून घ्या, माहेराची ओढ कशी लागली आहे. कवितेचं नाव आहे माहेराची ओढ. मनात रोजच येतं माहेरी जावंसं वाटतं. मनात रोजच येतं माहेरी जावंसं वाटतं. आईच्या कुशीत पुन्हा लहान मूल व्हावंसं वाटतं. ओळखीच्या त्या अंगणात पुन्हा पाय ठेवावे. ओळखीच्या त्या अंगणात पुन्हा पाय ठेवावे. बाबांच्या आवाजात पुन्हा हरून जावं वाटतं. पण परिस्थिती अशी की पाऊल पुढे पडत नाही. डोळ्यातल्या त्या आठवणींना वाट मात्र सापडत नाही. हातात काम, जबाबदाऱ्या सगळं काही अडवतं. मन मात्र माहेराच्या वाटेवरच धावत राहतं. आईचा तो फोन येतो, कधी येणार ग विचारते. आवाजात हसू असलं तरी मन मात्र हळवं होतं. खिडकीत उभं राहून आकाशाकडे बघताना मनातलं एकच वाक्य, लवकरच येईन आई सांगताना. माहेर म्हणजे फक्त घर नाही, ती एक भावना असते. जी दूर राहूनही प्रत्येक क्षणी सोबत असते. धन्यवाद.